मला ना उन्हाळा हा ऋतू खूपच आवडतो कारण यामध्ये भरपूर सारे आंबे, कैरी खायला भेटतात. यापासून भरपूर सारे वेगवेगळे पदार्थ देखील ट्राय करता येतात. तर त्यातीलच आज आपण आणखी एक पदार्थ बनवतोय, ते म्हणजे कैरीचा गुळांबा. तसं तर आजपर्यंत मी बऱ्याचदा तुमच्यासोबत हा गुळांबा साखर वापरून कसा बनवायचा याची रेसिपी शेअर केली आहे. पण आज आपण थोडीशी वेगळी पद्धत बघतोय. साखर नाही तर गूळ वापरतोय. याचं परफेक्ट अचूक प्रमाण कसं घ्यायचं, रसरशीत होण्याकरिता कोणत्या टिप्स वापरायच्या, रंग जास्तच काळपट येऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यायची, या संपूर्ण डिटेल्ससह तुमच्यासोबत आजची ही रेसिपी शेअर केली आहे. चला तर मग लगेचच या रसरशीत गुळांब्याच्या रेसिपीला सुरुवात करूया. गुळांबा हा छान असा चविष्ट होण्याकरिता थोडीशी कमी आंबट जी कैरी असते ना, त्यातीलच एक प्रकार म्हणजे तोतापुरी कैरी किंवा इतरही भरपूर साऱ्या कैऱ्या आहेत, त्या तुम्ही या ठिकाणी वापरायच्या आहेत. जास्त आंबट कैरी वापरू नका. आता या कैऱ्या पहिले छान अशा स्वच्छ धुवून घ्यायच्या, कारण यावर भरपूर सारी घाण असते, माती असते, चिकटपणा असतो. तो व्यवस्थित धुवून घ्या. आता बऱ्याचदा काय होतं, आपण कैऱ्या तर आणतो पण त्याच दिवशी आपल्याला गुळांबा बनवायला शक्य होत नाही, जमत नाही. तर अशा वेळेला या कैऱ्या पाण्यामध्ये ठेवा. यामुळे त्या अजिबात नरम पडणार नाही आणि आपला गुळांबा देखील जास्तीत जास्त काळापर्यंत टिकेल आणि कैऱ्या देखील भरभर किसता येतील. आता कैरी व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायची आहे, जेणेकरून यावर अजिबात पाणी राहणार नाही, कारण आपण हा साठवणुकीचा प्रकार बनवतोय. तर साठवणुकीच्या प्रकारामध्ये पाणी अजिबात आपल्याला वापरायचं नसतं. कैरीचा देठाचा भाग कट करून घेऊयात, कारण हा चिकाचा असतो, तो काढून टाकायचा. लगेचच साल काढून घेऊयात. तर याची साल तुम्ही म्हणाल खूप पौष्टिक असते, तुम्ही फेकून देणार तर नाही ना? तर नाही, मी याचा वापर कसा करायचा पुढे सांगते. तर बघा, संपूर्ण कैऱ्या साळून घेतल्यानंतर साल जी निघाली आहे तिला मी थोडंसं मीठ, जिरेपूड लावणार आहे आणि सुकवणार आहे. सुकल्यानंतर मिक्सरला फिरवायची, आपली आमचूर पावडर तयार होते. आता या संपूर्ण साळलेल्या कैऱ्या आपण किसून घेणार आहोत. तर किसण्याकरिता तुम्ही या पद्धतीची किसणी किंवा मग जर असं स्लायसर असेल तर वापरू शकता. स्लायसर खूपच भारी आहे. हा प्रमोशनचा व्हिडिओ नाही आहे, पण मला हे मुळात खूप जास्त आवडलं म्हणून तुमच्यासोबत याचा रिव्ह्यू शेअर केला. तुम्हाला देखील हे खरेदी करायचं असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर बघा, खूप मस्त असा लांब लांब सडक या कैरीचा किस पडतोय. कैरीप्रमाणेच तुम्ही बटाट्याचा किस करायचा असेल तरी देखील याचा वापर करू शकता. अशा लांब सडक किसाचा गुळांबा दिसायला तर छान दिसतोच, पण तो पटकन शिजतो, पटकन तयार होतो, गॅसची देखील बचत होते. आणि हो, जर तुमच्याकडे अशा पद्धतीचं स्लायसर नसेल तर तुम्ही रेग्युलरची किसणी वापरू शकता, पण त्यातल्या त्यात जर जाड किसणी असेल तर बेस्टच राहील. तर बघा, हा गुळांबा बनवण्याकरिता मी या ठिकाणी 1 किलो कैरीचा वापर केला आहे. तर संपूर्ण कैरी माझी किसून तयार झाली आहे. मस्त असा लच्छेदार किस तयार झाला आहे. सलाड म्हणून देखील तुम्ही हा वापरू शकता. आता बऱ्याच जणांचा गुळांबा हा खूपच कोरडा होतो, त्यामुळे तो कडक बनतो, मस्त असा रसरशीत होत नाही. याकरिता महत्त्वाची टिप्स म्हणजे संपूर्ण किसलेली कैरी किंवा कैरीचा किस एखाद्या बाउलमध्ये किंवा भांड्यामध्ये भरून घ्या. यामुळे आपल्याला गुळाचाही अंदाज येईल. आता गॅसवर एखादी जाडबूड असलेली कढाई ठेवा, जेणेकरून गुळांबा करपणार नाही. आता यामध्ये एखादा चमचा साजूक तूप घालायचं आहे. किसलेली संपूर्ण कैरी घालायची. अगदी जरा वेळाकरिताच छान अशी तुपामध्ये परतवायची. जास्त परतवू नका, नाहीतर मग कैरी लगेचच नरम पडायला सुरुवात होईल. तर आपल्याला हा गुळांबा लच्छेदार दिसण्याकरिता ही कैरी अशीच शिजवायची नाहीये, तर गुळामध्येच शिजवायची आहे. त्यामुळे गुळांब्याला छान असा स्वाद येण्याकरिता अगदी जरा वेळाकरिता हा किस तुपामध्ये अगदी हलकासा परतवून घेऊ. हा व्यवस्थित परतला की लगेचच यामध्ये गूळ घालूयात. तर जेवढा आपला किस होता ना, किस एकदम प्रेस करून भरायचा. जेवढा किस आहे तेवढाच गूळ घालायचा आहे. या गुळांब्याला अगदी जास्त डार्क रंग येऊ नये याकरिता 2 प्रकारचा मी या ठिकाणी गूळ वापरला आहे. एक थोडासा पिवळसर रंगाचा आणि दुसरा चॉकलेटी रंगाचा. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही पूर्णच पिवळसर रंगाचा किंवा चॉकलेटी रंगाचा गूळ वापरू शकता. यामुळे टेस्टला अजिबात फरक पडत नाही. आता व्यवस्थित हे हळूहळू करून मिक्स करून घेऊयात. यामुळे कैरीच्या किसाचा तुकडा पडणार नाही आणि हे व्यवस्थित मिक्स देखील होईल. अगदी याला व्यवस्थित अशी उष्णता लागायला लागली की लगेचच गूळ वितळायला सुरुवात होते आणि आपल्याला जरा वेळातच हे मिश्रण असं एकदमच पातळ दिसायला लागतं. तर आता आपल्याला हा मुरंबा छान असा शिजवून घ्यायचा आहे. यामुळे तो जास्तीत जास्त दिवसांपर्यंत टिकेल. जर असा एवढा शिजवला तर गुळांब्याला लवकर बुरशी येऊ शकते.
तर बघा अजून 10 मिनिटाकरिता मी हे शिजवून घेतलं असता बऱ्यापैकी पाणी तर अटले, रंगही अगदी सुरेख आलाय. पण यातील जो कैरीचा किस होता तर काही किस बघा थोडासा पांढरसर दिसतोय, तर असा दिसू द्यायचा नाहीये, पूर्ण ट्रान्सपरंट दिसायला हवा इतपत हे शिजवून घ्यायचंय. त्यामुळे पुन्हा एकदा जरा वेळाकरिता हे मी शिजवून घेतलंय. आता बघा आपला हा गुळांबा काय मस्त दिसतोय, रसरशीतही आहे, रंगही सुरेख आलाय आणि संपूर्णच कैरीचा किस अगदी छान असा ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजलाय. आता आपण एक एक्स्ट्राची स्टेप वापरूया. ही वापरणं पूर्णतः ऑप्शनल आहे, पण यामुळे गुळांब्याला टेस्ट आणखी जास्त छान येते. त्यामुळे तडका पॅनमध्ये 2 चमचे साजूक तूप घातलं, ते गरम झालं की 3 लवंगा, 1 ते 1.5 इंच दालचिनी आणि 5 ते 7 काजूच्या पाकळ्या घातल्या. या काजूच्या पाकळ्या छान अशा कुरकुरीत होईपर्यंत किंवा बदामीसर रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आणि लगेचच ही गरमागरम फोडणी या गुळांब्यावर घालायची. जबरदस्त आपला हा गुळांबा तयार होतो. जास्तीत जास्त काळापर्यंत टिकू शकतो. अगदी 1-2 वर्ष देखील तुम्ही साठवू शकता, काहीही होणार नाही. फक्त हा परफेक्ट शिजला गेला की नाही हे समजण्याकरिता आणखी एक टिप्स सांगते. ते म्हणजे हा पाक जो आहे ना, तो बोटांवर घेऊन बघायचा. याची 1 तार झाली की समजायचं हा व्यवस्थित शिजलेला आहे. मस्त असा तयार झालेला रसरशीत गुळांबा तुम्ही जॅमसारखा ब्रेडला लावून, चपातीला लावून किंवा मग भाजीपोळीसोबत तोंडी लावण्याकरिता वरण भातासोबत खाऊ शकता. जबरदस्त लागतो. घरामध्ये जर भाजी शिल्लक नसेल किंवा एखादी भाजी मुलांना आवडत नसेल, तर यावेळेला देखील तुम्ही या गुळांब्यासोबत चपाती सर्व्ह करू शकता. भारीच लागतो. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तयार झालेला गुळांबा साठवायचा कसा ते सांगते. तर एखादी चिनी मातेची किंवा काचेची बरणी घ्या, स्वच्छ धुवून घ्या आणि कोरडी करून घ्या. यामध्ये अजिबात पाण्याचा अंश राहायला नकोय. आता यामध्ये हा गुळांबा भरायचा, बाटलीचं झाकण अगदी गच्च बंद करायचं आणि व्यवस्थित असा हा स्टोअर करायचा. जेवढा खायचा आहे तेवढाच वर काढायचा, बाकीचं व्यवस्थित झाकून ठेवायचा. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. पुन्हा भेटूयात. बाय बाय.